आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आहेत। मी सुरुवातीला जाईन वंजारी सरांकडे। वंजारी सर, सोशल मीडिया आणि सीसीटीव्ही फुटेज या दोघांचा वापर करून एवढा मोठा गुन्हा हा सिस्टीमच्या नाकाखाली घडत होता। सीसीटीव्ही फुटेज आपण सीसीटीव्ही लावा असं आपण सांगतोय ते विशेषतः आपल्या सिक्युरिटीसाठी, पण तेच सीसीटीव्ही आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकावण्यासाठी हॅकर्सचं एक साधन बनतं। हे किती गंभीर आहे? आपले कायदे पुरेसे आहेत का हे रोखण्यासाठी? अतिशय गंभीर आहे। हा गंभीर एवढ्या साठी आपल्याला म्हटलं पाहिजे की याच्यातून काहीही निर्माण केलं जाऊ शकतं। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एखाद्या सीसीटीव्हीचं फुटेज जर दिलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सांगितलं की तुम्ही ह्याचं अमुक अमुक असं रूपांतर करून द्या किंवा याच्या पुढची ऍक्ट काय असेल ती आम्हाला सांगा, तर त्याच्यामध्ये लैंगिक कृतीपासून तर अनेक असे विभत्स व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात एआयच्या माध्यमातून। हे याच्यातलं फार मोठं एक गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। आता कायद्याच्या भूमिकेवर तू जसं विचारलं, कायद्यामध्ये आपल्याकडे सायबर लॉ म्हणजे 2000 सालचा IT ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये काही काही अपडेटिंग झालेलं आहे, पण ते परफेक्ट अपडेटिंग झालेलं नाही असं मी एवढ्यासाठी म्हणतो की त्या कायद्यामध्ये जो कोण सीसीटीव्ही कॅमेरे लावतो त्याच्या स्वतःच्या सुरक्षेचा त्याला अधिकार आहे घटनेप्रमाणे, म्हणून तो लावतो। पण एकदा सीसीटीव्ही लावल्यानंतर त्या सीसीटीव्ही फुटेजचा कुठे कसा उपयोग होईल, चोरी झाली किंवा हॅकरनी सांगितलं, ऋषिकेश जसं म्हणाला की कितीही तुम्ही फायर वॉल करा नाही तर अजून काही करा, हॅकरला जर ऍक्सेस असेल आणि तो ऍक्सेस घेऊन तिथून जात असेल तर तो करणारच। दुसरी गोष्ट, जे इन्स्टिट्यूशनल सीसीटीव्ही आहे, लातूरच्या प्रकरणातून जे समोर येतं ते इन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी हा अँगलने आपण विचार करूया की पर्सनल लावले तर पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा फिक्स केली पाहिजे आणि इन्स्टिट्यूशनल असेल तर इन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा फिक्स केली पाहिजे। कारण सीसीटीव्ही 100 पैकी 90 ठिकाणी कोण ऑब्झर्व करतं तर सिक्युरिटी गार्ड किंवा सिक्युरिटी वाले, त्या लेवलची माणसं ती गार्ड करतात। त्यांच्या मनात एखादी कल्पना येणार नाही असं कशावर होणार, ते स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी कालाकांडी करतील किंवा विकतील, अवैध मार्गाचा वापर करतील, हे कशावर होणार नाही। सिक्युरिटी मध्ये असलेला माणूस हा टेम्पररी असतो, तो काही परमानंट नसतो किंवा त्याच्या सर्व्हिसच्या टर्म कंडिशन काय अशा गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या टर्म कंडिशन सारख्या नसतात, म्हणजे तो फ्री आहे। इथे कायद्यामध्ये निक्षून एक बदल हमखास आवश्यक आहे, तो म्हणजे ज्यांनी कोणी सीसीटीव्ही लावलेला आहे त्यांनी ट्रेनिंग घेऊन त्याची की लॉग इन सिस्टीम, जेणेकरून माझं सीसीटीव्ही कुठे लीक होणार नाही, हे केलं पाहिजे। आणि दुसरं त्याच्या बरोबरीने त्याची क्रिमिनल लायबिलिटी फिक्स करणारा कायदा पाहिजे की जर तुझ्या अखत्यारीतला सीसीटीव्ही हॅकरने किंवा अजून कुठे गेला असेल तो नंतरचा भाग आहे, पण गेला तर यू विल बी क्रिमिनली हेल्ड रिस्पॉन्सिबल। पण म्हणजे अशी तरतूद करणारा कुठलाही कायदा नाहीये अजून आपल्याकडे, क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी त्याची फिक्स करणारा कायदा नाहीये अजून आपल्याकडे, असं म्हणताय सर तुम्ही? नाहीये। ठीक आहे, महत्वाचा मुद्दा, मी पुन्हा येते आपल्याकडे। तर वंजारी सर, एक सोशल मीडिया तज्ञ, आपल्याकडचे सायबर एक्सपर्ट ज्या वेळेला ही अशी सगळी माहिती देतात, त्याच्यामुळे आपल्याकडचे सायबर पोलीस जे आहेत त्यांना हे सगळं माहिती असणार आहे, पण तरी सुद्धा याची एक मॉनिटरिंग सिस्टीम आपल्याकडे येत नाही। आपण कशाची वाट बघतोय? आपण कुठे कमी पडतोय? नाही, सायबर पोलिसिंग जे आहे, आता स्वतः मी पोलीस ऑफिसर होतो, रिटायरमेंट नंतर माझी स्वतःची सायबर फोरेन्सिक आहे। मी तुला सांगतो, पोलिसांना सुद्धा हे खूप जड जात आहे आव्हान पेलवणं आणि डे टू डे बेसिसवर अपडेट राहणं। त्या मानाने काही अंशी हे कबूल करावं लागेल तुझ्या चॅनलवर की आमची पोलीस यंत्रणा जेवढी अपडेटेड आणि जेवढी इफेक्टिव्ह, सायबर इफेक्टिव्ह असली पाहिजे तेवढी ती नाहीये, पण ते प्रोसेसमध्ये आहे। सगळे वरिष्ठ त्याच्या पाठी लागले आणि रोज त्याच्यावर काही ना काही नवीन नवीन हे निघतं। माझ्याकडे आलेल्या केसेसच्या 2 छोटी उदाहरणं देतो 10 सेकंदात। पहिली, आपण मोबाईलला खूप अंडरमाइन करतो। एक सिक्युरिटी वाला सीसीटीव्ही बघत होता, सीसीटीव्हीचं ते टीव्हीवर दिसतात 12 खाणे करून प्रत्येक खाण्यामध्ये काही ना काही सुरू असतं, तो त्याच्या मोबाईलवर त्याचं रेकॉर्डिंग काढून ते ज्याला इंटरेस्ट आहे अशा माणसाला द्यायचा। दुसरं त्याहून भयानक आलं की एका मोटर गाडीमध्ये प्रवास करताना एक लेडीज आणि एक जेंट्स मागच्या सीटवर बसलेले आहे
एआयच्या कमांडनी त्यांनी ते 2 स्त्री पुरुष मागे बसलेले जर किसिंग करायचे झाले तर कसं करतील त्याचे 3-4 मॉडेल्स डेव्हलप करून द्या आणि एआय कडून त्या इमेजेस मिळवल्या. त्याचं प्रात्यक्षिकही मी त्यावेळी बघितलं. इट वॉज सो शॉकिंग की एवढं इन्सेक्युअर जीवन आपण जगतोय की ते काहीही होऊ शकतं. आणि हा जो फॅक्टर आपल्याला कन्सिडर करून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही माझी बाजू मला मांडायला सांगत असाल तर हे ट्राय डायमेन्शनल इन्स्टिट्यूशनल जो हँडल करतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं लॉगिंग पाहिजे, त्यांनी हँडल करायला घेतला आणि त्याच्या पिरियडमध्ये जर काही झालं तर हीच रिस्पॉन्सिबल. तिसरा एक महत्वाचा फॅक्टर आहे की इंडिव्हिज्युअल आणि इन्स्टिट्यूशनल पेक्षा जे इन्स्टॉलर आहे त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन, लायसन्सिंग हे ज्या प्रमाणात असलं पाहिजे असं नाहीये. तो पण एरिया असं लूज सुटलेला आहे. जो इन्स्टॉल करतो सीसीटीव्ही त्याची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण सीसीटीव्हीचा ऍक्सेस हल्ली डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये असतो. म्हणजे माझ्या घरी जर काही होत असेल तर माझ्या घरातलं सीसीटीव्ही आय कॅन वॉच ऑन माय मोबाईल. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना याचा साकल्याने विचार करून पुढारी चॅनलचे आज आभार मानतो की तुम्ही हा विषय काढलाय. हा खरोखर गंभीर विषय आहे. अगदी आणि सर तुम्ही जसं सांगताय की आता हे आपण सीसीटीव्ही हॅकिंगचं बोलतोय, एआय ची ज्या वेळेला एंट्री होईल, एआय अगदी वेगवेगळ्या पायऱ्या चढतंय त्यावेळेला काय होणार? वंजारी सर, शेवटची कमेंट माझ्याकडे, अगदी 30 सेकंद आहेत शेवटची. येस. काय झालं याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे कोण सप्लाय करतं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं. चायनाची रिपोर्टेड केस आहे 20 वर्षापूर्वीची. फर्स्ट इयर न्यू इयरला चायनाने सगळ्या एका कंपनीने आपल्या एम्प्लॉईजला मोबाईल दिले गिफ्ट. सगळं त्या एम्प्लॉईजचं जे काही होतं ते सगळं त्या कंपनीला माहित पडायचं. म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा बनवणारी कंपनी त्यानंतर सीसीटीव्ही परचेस करून आल्यावर इन्स्टॉल करतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर ज्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज स्टोअर केलेलं आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत तुम्ही कायदेशीर क्रिमिनल लायबिलिटी लावून निक्षून ठरवत नाही तोपर्यंत या क्षेत्रात सुरक्षितता येणं कठीण. अगदी खूप महत्वाचा आणि मोठा मुद्दा सर तुम्ही मांडला की कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर कायद्याचा फास हा अधिक घट्ट आवळणं गरजेचं आहे. मात्र ओंकार आणि ऋषिकेश यांनी जे मुद्दे मांडले त्यानुसार एक काळ असा होता की शाळेत लैंगिक शिक्षण द्यावं का हा प्रश्न पडायचा, पण आता त्याही बरंच पुढे जेन झी आणि जेन अल्फा गेलेले आहेत. लैंगिक शिक्षण तर द्यावंच, पण त्याच्या पुढे जाऊन सोशल सिक्युरिटी, समाज माध्यमांची ओळख, हे सगळं काही आता शाळा कॉलेजेसमध्ये शिकवावं लागणार आहे, जेणेकरून हे असे प्रकार होणार नाहीत आणि सोशल मीडियावरती हे असं घाणेरडा जो काही नाच चाललेला आहे तो होणार नाही, त्याला कुणी बळी पडणार नाही. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.